तुम्ही आहे ना 3-3 वेळा तुम्हाला सांगावं लागत आहे. काय झालं तुमच्या वार्डात ओके मल्हारीच्या घरात पाणी गेले ना गटराचे. अरे त्यावेळेस मी नळ्या आल्या त्यावेळेस म्हणलो होतो ना करून घ्या तुम्हाला, तुम्ही त्यावेळेस नाही करून घेतलं. अहो ते ठेकेदारानं ठेवलं ना ती खांदून तसंच गेलं ना पाणी आता पावसाचं. अहो 3 नळ्या लागत होत्या सदा भाऊ, 3 नळ्या नुसत्या उचलून आणायच्या होत्या आमच्या वरच्या वार्डातून ते टाकायच्या होत्या, पण तुम्हाला तो कटाळा आला. नाही तुमच्या वार्ड सगळं घेंकी पंकी करा. आमचा वार्ड आहे ना मल्हारी अहमददार आहे ना, जाय ना त्याच्या घरात पाणी 4 मत कट. हे बघा तुम्ही ना दरवेळेला मथुर नका वारडर नका येत जाऊ. नळ्या मी आणून टाकल्या होत्या नव्हत्या, मी स्वतः माझ्या वार्डात कसं काय जिथं पाणी तुंबत आहे तिथं माय वाहून आणायचं. अहो मी स्वतः करून घेतलं ना, सदस्याचं काम नाही त्याच्या वार्डातलं काम करणं. सदस्याचं तुम्ही तुमच्या ठेकेदाराला सांगायचे आणि तुमच्या वार्डात बरोबर स्पॉटला नळ्यानं आमच्या तिकडून वाहून आणायचं आहे ना. आले हे बरं आहे, नैसर्गिक संकट आलं तरी डेपुटीवर, काय आलं तरी डेपुटीवर. तुम्ही ना ठेकेदार चला ते बघू काहीतरी कोणाला तरी द्यावं लागेल काम करायला. ते काय राव तुम्ही ना काय लक्षात राहणार. काय चाललंय कुठे डेपुटीने आज सदाभाऊ सोबत ग्रामपंचायत मध्ये जाऊन भांडणं करतात काय? यांचं बरं आहे भाऊ, गावात काय चाललंय काय नाही, कुठं पाणी तुंबत आहे, कुठं काय गावात चाललंय, नुसतं वाटाने हिंडायचं, वाटाने जायचं. कधी मदत करू नाही लागणार ग्रामपंचायतला. लाल लाल झाली तेवढी. लाल लाल नाही तर त्या मल्हारीच्या घरात पाणी जाईन ना, तुंबत आहे तिथे पाणी ते गटराचं. मग हे ग्रामपंचायतचं काम आहे श्यामे, आपलं थोडी. गटरी साफ करायचं पावसाच्या आधी नियोजन. सांगितलं होतं आमचं चाललंय ग्रामपंचायतीकडून नीट करून घ्यायचं. मला सांग, तू त्या टायमाला म्हणलो नव्हतो सदा भाऊ, तू बी होता ग्रामपंचायत मध्ये, ते 3 नळ्या आणि त्या मलारीची टाका म्हणून. आधी सांगितलं होतं पुढे टाकलं नळे मग दिलं नाही तेव्हा. काय उकरून दिलं नाही? येणे उकरून दिलं नाही. तेच ना मग, मग उकरून कोणाचं हे डेपुटी उगेच खोटे पाटे आळ घेऊ नका. उकरून ठेवलंय तुमच्या त्या माणसानी, नळी टाकायची राहिली. काय राव तुम्ही बी ना. मी एक काम करतो, तू काय करतो रे आज काम? काय करतोय म्हणजे बसलोय आपला निवांत. मी एक काम कर ना, तेवढं टाकन नळे तेवढी 1.5 नळी टाकून. नाही मला बाहेर जायचंय, माझ्या बायकोने सांगितलं मला तिकडे जायचं. झाल्या काय कर ना, काय फुकट थोडीच करायचंय तुला. 4 पैसे मिळते बसण्यापेक्षा. अरे तुला कवा आम्ही तू रुपये कमी दिले तर तू काम कर, तुला लगेच पैसे देतो आम्ही. तेवढ्या 3 नळ्या आहेत ना, उकरलेले आहे पहिलं, थोडं ते तुंबून आहे ना पलीकडे गेले, तुमान बसलंय त्याला, थोडं एक अर्धा दिवस काम जाईल, फक्त तुमान काढायचं आणि पलीकडे नळी टाकून द्यायची फक्त. जमन ना, कर ना, त्याला काय होतंय. किती पैसे देता? आला बघ पैसे, किती 500 रुपये देऊन टाकायचे. रोजंदारी देऊन टाकून तुला 500 रुपये. 500 रुपये? ए श्यामे आपल्याच नेवाणार. अहो मी वेळ काढून करीत होतो, जाऊ दे म्हणलं गावातलं काम आहे, पण 500 रुपयात नेवाणार. अरे गटारीत काम 500 करायचं रुपये काय श्यामे. तुला 1.5 लाख रुपये देऊ का तेवढ्या एका नळीचे? सांगत थोडे वाढून द्यायला आपण कर ना काम. काय केले मी तू सोबत थांबत 600 घे चल. नाही 600 करून टाक. 600 काय होईल सदा भाऊ? मग 1200 रुपये दे त्याला. हा 200 रुपये मध्ये खायला प्यायला दुपारच्याला जेवण करीन आणि 1000 रुपये त्याला होतील. तुझा बी हिस्सा दिसतोय. अरे ह्यो दलालेच तू आहे ना, आहे. हे दलालेच आहे. हे दलालेच आहे, म्हणून ह्यो. पोरं दिसतो पण आतून आहे ना पक्का डांबरे. ह्यो म्हणजे काय 1200 सोपा रुपये झालेला रोज नाही असतो ह्यो. का? हो ना. नाही हो, तू रोजाचा हिशोब नाही देऊ. अहो ते गटरीत कोण हात घालीन सांगा बरं हा? मला तुम्ही. येडे एक तर काय? पावसा पाण्याचे दिवस आहेत, कुठून काय कचरा कशा प्रकारचा त्या गटरात त्यांनी हात घालायचं साफ करायचं. अरे नाही. 400 रुपये हजेरीत घरचे जीवन येते, त्याला 600 दिले आणि तू डायरेक्ट 1200. शाल्याच्या मनात काही नसतं, ह्यो भरितो, बाकी काय नाही. 600 रुपये तो तयार झाला असता. कोण? नाही मी नाही म्हणत टाकणार होता, आता. अहो जो ऐकत नव्हता, मी त्याला बळच तयार केले. तुम्हाला सांगू का, माग आमच्या संडासाच्या कोंबड्यात बॉल गेला होता. अहो नुसता बॉल हाताने काढायचे, 1000 रुपये घेतले. इथं अख्ख्या नळ्या टाकायच्यात गटर साफ करून त्याला. काही सांगतो संडासात बॉल जायला काय मागच्या खिशात घालून बसला होता काही संडासवर. श्याम्या तू करीतो का काम? काढी टाकायचं लय जमत तुला काळ्या. तू काय दात काढितो? तू आहे ना ओव्हर राऊंड काळा आणि अंडरग्राऊंड काळा आहे. अहो, आतून काळा आहे ह्यो. गोरा आहे, मी काळा आहे म्हणून हसलो. आत वरून आहे तो आतून आहे. आता भाऊ पोर बाहेर खेळते, एखाद्या वेळेस बॉल गेला असेल तर जेवढं राहिला असेल तर मी काय दरवाजातून असा फार म्हणजे हॉल मधून किचन बेड मग संडास मध्ये काही कशाच्या आटा मारितो रे बोरे. बरं आहे किती 1200 रुपये ना. हे बघ 1200 रुपये घ्या, पण संध्याकाळपर्यंत मला ते ओके काम केलं पाहिजे. मला रे तिथं मग तो पलीकडे नळी काढून आहे ना, मालनताईच्या मालन भोईच्या तिथून पलीकडून काढून देते बरं का. ते दोघांच्या दारात पाणी नाही गेलं पाहिजे. आणि जर का हे नाही केलं मग तुम्हाला सांगू तुम्ही पैसे लगेच पैसे पैसे बुडवले का तरी? गॅस बुडवले. अहो मागच्या वेळेस पैन लागली होती श्याम्या, त्या डोक्यात आहे का, दोघं पळून गेले. मी दिले का नाही? कधी? मूज माझ्या दारात आलता ना तुमच्या तेव्हा पण 4 बारा दारात आले तवा दिले. नको तोंडाचं हे करू. हे बघ 1000 रुपये आणि काम झालं 200 घ्या. कोण? काम झालं 200 घ्या. नाही मग ते श्याम्या 200 घे तू.
मी कुठून घेऊ नाही तर तू ती कमिशन आहे काय 200 तू घे म्हणून. नाही हो माझी तू म्हणतो तू जबाबदारी घे. हो मध्ये तोंड मारायला असतो ते. एक काम करा 500 द्या मी 300 देतो तुम्हाला थोड्या वेळ. अहो म्हणजे 300 अहो, जमा करतो, काही माणसाची उधारीची. किंमत ऐक ना. दादा घ्या भाऊ. घ्या मागं. आता भाऊ किराणाची उधारी जमा करतो 300 बस काय अजून काय अरे भाऊ हे रानू कानू येत काम झालं पाहिजे बरं का. आम्ही हा चला चल सदा भाऊ दुपारपर्यंत काम ओके. दुपारपर्यंत नाही संध्याकाळपर्यंत का करीनात पण व्यवस्थित लिकेज काढून ते पलीकडे ते मोठी नळी टाकून त्या तिन्ही नळ्या खाली टाका. हा त्या ठीक याला खोर टिकाव द्यायला लावा. अरे 1200 रुपये घेतो आमच्याकडून खोरं तुम्ही सोय लावा खोऱ्याची. हा सापडतं का नाही खरं सापडले नको येऊ. त्यांना पटकन उशीर झाला एक तर. आणि ते संदीप भाऊला सांगितलं घेतलं म्हणून. कुणाला? संदीप भाऊला माहितीये जे आल्याशिवाय आपल्या खोऱ्याला कुणीच हात नाही लावीत. पण काम झालं ठेव तिथं. मग काय ते उगच विश्वास आहे काय? नाही तर उगे ते म्हणते कोण आला श्याम्या संग परत माझ्या घरी नको कुठे नाही नाही आलं श्याम्या मला खोर सुद्धा उचला नाही राव असं असं व्हायला लागले. काम कसं करायचं मग आता? थोडं हाणावंच लागते. मग एक काम करू ना असं दुपारपासून मला सुट्टीची सुरेखा बसणार आहे दुकानावर लगेच जाऊ 90 हाणू आणि मी तुझ्या संग तिथं काम येतो गाणे लावित होतो करमणूक करतो तुला थोडीफार आपली नाही म्हणून मदत चालतंय ना. चल लगेच खोर इथं ठेवू का मग घ्यायचं तिकडेच जिथून परत घेऊ. अरे लगेच चल. अरे क्रिकेट खेळायला काऊन नाही गेला तेव्हा डेपुटी आले. थांब हो डेपुटी. काय रे त्या मल्हारी तात्याच्या घरात सगळं पाणी शिरलं गटरचं कालच्या पावसाने. शिरलं? हा म्हणलं होतं तुम्हाला शिरण. अरे पण ते गटाराचं काम केलं ना झालं त्यांनी काल. मल्हारी तात्याची बायको रडत होती आणि मल्हारी तात्या डोक्याला हात लावून बसला होता हा? आणि सदस्याला डेपुटीला लय घाण घाण शिव्या देत होते. लय वास येतोय तिथं लय घाण वास येतोय. गोरगरिबांचे काम करीत जा कवर घालीत खिशात. आता तुम्ही सांगायला राहिले आम्हाला जा बाबू जा तेवढं पा गरीबांचं करतो, लय करतो, घाण करतो. वास येतोय तिथं लय घाण वास येतोय. हा ते आता खिशात घालायचं डेपुटीलाच म्हणलेत. सदा हा आता मला सांग काय चुकलं बरं माझं. तुझ्या देखता काल मी 1200 रुपये दिले काय करायला पाहिजे अजून मी. त्यांनी जर काम केलं नसलं ना तर जालेत आहे ना ती खोरं आहे ना उलट डोक्यात घातलं पाहिजे. तुम्ही लाडून ठेवले 10-10 रुपये द्यायचे आणि ते आहे ना श्यामेचं आहे ना एक तर दुकानात त्याचं डबळच वाजलं पाहिजे मध्ये राहतो दालाले. काय झालंय माहितीये का हे कमी शिफारीला आपल्या गावात भेटत नाही मजूर. हा. बाहेरून जर मजूर आणावं ना नगरला जाऊन तर मजूर इथपर्यंत येऊ सर पार हे होतो. काय करावं मा डोकं चला ना थांब एक यांचं आहे ना यांची सत्कार करू आपण चला यांची आहे ना सत्कार करू त्याशिवाय नाही व्हायची. तो परिणाम होईल म्हणून वाटत नाही पण चला. श्याम्या बघा काय? आपल्या गावातले मान्यवर व्यक्ती इथं बसलेत. त्यांनी ना आपलं गाव एकदम म्हणजे ते ना दिलेल्या शब्दाला इतके जागणारे आहेत ना. राजा हरिश्चंद्र झोपात पण हे आहेत ना पेताड जरी असले गेलेले जरी असले पण पेताडात दिलेला शब्द सुद्धा हे पाळीत आहेत. सदा भाऊ खरंच ह्या 2 उमद्या तरुणामुळं आपल्या गावाचं भविष्य पुढे आलंय. मला सांग ना ह्या पावसाळ्यामध्ये आपलं गाव गटार मुक्त झाले त्याच्यामुळं रस्त्यावर पाणी नाही. हा. त्या मल्हारी तात्याच्या घरात पाणी पाणी नाही, काहीच नाही, सगळं चांगलं झालं. असे रोड चॅक हा फार चांगलं काम केलं. आणि आमचं ग्रामपंचायतच्या वतीनं आमदार साहेबाचा फोन आला की एवढं सगळ्या गावात पाणी शिरलं पण तुमचं गाव स्वच्छ आहे. मग हे केलं कोणी तर मग आमदार साहेबाला सदाभाऊ म्हणले गावातले 2 तरुण आहेत इतके गावाकरता मरतेत ना काय विशेष नाही. त्याच्यामुळे ते म्हणले सत्कार करा त्यांचे फोटो पेपरला द्या आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा तुम्हाला आमदार साहेबांनी बी बोलवलंय. सदाभाऊ हार घालून सत्कार हा. करा आणि ती बातमी पेपरला पेपरला द्या. द्या. यदा कदाचित मधीच मेले तर बातमी द्यायचं राहील हा. म्हणून तर जिवंतपणी हार घाला. हा सदाभाऊ मला थोडं हे बोलू द्या. आपल्या गावाचे होतकरू तरुण आणि होतकरू काम करणारे दिल्या शब्दाला जागणारे हा. असे आपले जालू भाऊ घाटविसावे यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य औचित्यवाडी सदाभाऊ यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. जालू शेठ हा. आणि त्यांना सतत सहकार्य करणारे आणि हा, रंगानी गोरे हा. पण स्वभावानी आतून स्वभावानी ना काळे. डांबरे हा यांचाही पण सत्कार गावासाठी ते धडपडत असते. हा. माझा कशाला कधी माझा- खड्ड्यात पडून पडून जाते देत ना, हा. आपल्याला हार घालायचा योग यायचा नाही, नाही हा. म्हणून जितापणी यांना हार घालू. हा. ते शामराव चालते. सदाभाऊ सदा फुले तुमचं आहे ना ग्रामपंचायतीतून आम्ही स्वागत करतो.
गाव कटारमुक्त केल्याबद्दल बरं का तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला आहे ना संध्याकाळी ग्रामपंचायत मध्ये जेवण ठेवलंय, जेवायला या. हार गळ्यातले काढू नका. दिवसभर लोकांना कळू द्या. टाकून आम्हाला वैरणच्या पेंड्यावर तुम्हाला झोपावं लागेल. आणि काय करा, काढू चांगला नका. एक फोटो काढा, फोटो स्टुडिओला जाऊन ते उद्या आम्हाला पेपरला द्यायचा. येऊ का? चला सदा भाऊ चला. बातमी हा. आमदाराला नंबर दिला का उद्याची सोय? नाही उद्या नाही, नाही. श्रद्धांजलीलाच येते. आमदार चला. आमदार उद्या आहे ना ताट घेऊन येणार वळायला. हा. काही तुला कधी विचार घेत राहा. काय रे पोरं? हार घातले गाळ्यात, काही एकमेकाशी लग्न तर नाही केलं ना? हो आबा, काही काय बोलत हो तुम्ही? हे आपल्या आबा आहे ना नुसते गावात म्हणायला ज्येष्ठ नागरिक म्हणून येत. यांना गावातलं काही माहित होत नाही. अहो औचितवाडी ग्रामपंचायतीने खुद्द डेपुटी आणि सदस्य सदाभाऊ वतनदार घराणं त्यांनी सत्कार केलाय आमचा. गावात आम्ही चांगले काम करतो ना म्हणून. कशाबद्दल? ते नाही का आपले काय ते मल्हारी तात्या, त्यांच्या घरापुढं त्या 3 नाल्या टाकायच्या होत्या ना, त्या खांतून नाल्या टाकल्या का रे? होय, काल आपण तिकडे पिऊन पडलो. काल कुठं काय केले आपण? म्हणजे केलं नाही आपण. एडे काय लाज वाटू द्या, लाज. ते बिचारा गोरगरीब माणूस, त्याच्या घरात फार सगळं पाणी घुसलंय, घाण वास येतोय, दोघं नवरा बायको काढू राहिले. अरे थोडीशी लाज ठेवा, लाज. तुमचे हार सत्कार नाही केले, तुम्हाला श्रद्धांजली वाहिलीये. होय अरे जागा जरा गावाला आणि त्यांनी दिलेल्या पैशाला. श्याम्या, लाजा बी नाही वाटत तुम्हाला खुशाल? अरे गोरगरीबाकडे बघत जा जरा. भाऊसाहेबाला म्हणलं दुसरा गडी द्या पाठवून म्हणलं. आले बा सत्कार मूर्ती. हातात हार घेऊनच. हा का रे? डेपुटी ते मल्हारीच्या तात्याच्या दारातलं सगळं काम केलं, नाळ्या बिळ्या बुजून घेतल्या, टीन टाकून त्या सगळे. घेतलं का? मग कालच घेतलं असतं असं तर आज त्या मलारीच्या घरात पाणी शिरलं असतं का? हा, पण तुम्हाला आहे ना उलगडून सांगितल्याशिवाय कळत नाही आणि तुम्हाला गिन्यान शिकवल्याशिवाय कळत नाही. हो सदा भाऊ, सत्कार केल्यावर वटणीवर आली, ही तशी नसते वटणीवर आली. चूक झाली डेपुटी आमच्याकडून. आम्ही परत असं नाही करणार. आणि गावातले कुठले काम असतं ना परत कधी पैसे पण नाही मागणार. आणि वेळेचं गांभीर्य पाहून आम्ही ते काम तत्काळ करू. श्यामराव तुला सांग का, शामराव लयच नाही. कडा बोलला. त्यो आहे ना त्यो, त्याला सुचत सगळं, पण सगळं होऊन गेलो सुचत बरं का. तर काय करायचं असं श्यामराव, गावा करता माती खावा लागती. त्याच्यामुळे आहे ना गावाचं काम असलं ना 2 पैसे मागं राहू द्या, पण गावाचं काम होणं महत्वाचं आहे. संकटात लोकांच्या काम आलं ना तर लोक आपल्याला मदत करीत असतात. आणि गावातले आपण चांगली व्यक्ती आहेत, गोरगरिबाला मदत केल्याने काय बिघडत नाही. देवाने आपलं चांगलं केलंय. हा डेपुटी हार. सदा भाऊ, आता खऱ्या अर्थाने हे 2 जण सत्काराच्या याची आहेत बरं का, पात्रते जरा. नाही नको नको डेपुटी, नको. हार नको आम्हाला कळून चुकले. ते हार काय सत्काराचे नव्हते, ते शाल जोड्यातले हार होते, त्याच्यामुळे आम्हाला नको सत्कार. हा आता समजलं ना बरं का. गावा करताय ना माती खावा लागती. तुला आधी सांगितलं मी किती का बाऱ्या. आता लक्षात आली चूक तुमच्या. आणि झाल्या आपल्याला जर एखाद्याने प्रामाणिकपणे पैसे दिले आणि एखादा प्रामाणिकपणे काम सांगितलं ना तर ते पूर्ण व्हायला पाहिजे. चला, उशिरा का व्हायना तुम्हाला शहाणपण आलं, बरं झालं. चला सदा भाऊ, काय का व्हायना ह्या हाराने चांगलं काम केलं. आपण हानमार केली असते ना, यांनी कामं केले नसते. काही घे ना काढाय सुद्धा अवघड झाला. ते गेलेच नसते. हे त्यांच्या चूक लक्षात आली. काही कामं शांततेत घेतलेच बरे म्हणतात. आता एक काम करू, त्या मल्हारी भाऊकडे जाऊ आणि व्यवस्थित झालंय की नाही ते पाहू. पण डेपुटी हा, आईला फुलांना वास राहिले नाही राव पाहिजे सारखे. आता झेंडू नवीन येतं सदा भाऊ. झेंडूला झेंडू फुटलाय.